जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज नवीन वर्षाची सुरुवात. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही ग्राउंड आणि लेखीची भरपूर तयारी करा. तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट भेटून जाईल. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. त्याची उत्तरे आणि स्पष्टीकरण पाहूयात. नंबर 1 क्वेश्चन. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ कोणता होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कार्यकाळ 1951 ते 1956 या दरम्यान होता आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. नंबर 2 प्रश्न. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. गुलझारीलाल नंदा हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. पंतप्रधान हे पंचवार्षिक योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. 3 प्रश्न. मसुदा समितीची स्थापना केव्हा झाली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली. मसुदा समितीलाच प्रारूप समिती म्हणतात. मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. यांनीच भारतीय राज्यघटनेचा मसुदा लिहिण्याचे कार्य केले आहे. 4 प्रश्न. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 2 ऑक्टोबर 1953 या दिवशी राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंबर 5 प्रश्न. नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली. याचे देखील पंतप्रधान हेच नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. सध्याला हा नियोजन आयोग बरखास्त केलेला आहे. त्या जागी नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये नीती आयोगाची सुरुवात झालेली आहे. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 या दिवशीपासून नीती आयोग सुरू झालेला आहे. 6 प्रश्न. त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. बलवंतराय मेहता. त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस बलवंतराय मेहता समितीने केली होती 1957 मध्ये. यानुसारच आपल्या भारतामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे ग्रामीण स्तरावर 3 स्तर आहेत. नंबर 7 प्रश्न. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1935 या दिवशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. या बँकेची स्थापना हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे. नंबर 8 प्रश्न. रोजगार हमी योजनेची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या राज्यात झाली? याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वप्रथम रोजगार हमी योजनेची सुरुवात झालेली आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामधीलच वि. स. पागे यांना रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न नंबर 9.
राष्ट्रीय स्तरावर पंचायत राजची सुरुवात कधी झाली? याचं उत्तर आहे 2 ऑक्टोबर 1959. 2 ऑक्टोबर 1959 या दिवशी नागौर, राजस्थान या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राजची सुरुवात केली होती. पंचायत राज हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न नंबर 10. नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जुलै 1982. नाबार्डची स्थापना झालेली आहे. नाबार्ड ही ग्रामीण स्तरावर कृषी संस्थांना कर्ज देते आणि नाबार्डचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. तर हे होते आजचे आपले 10 प्रश्न. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा अशाच प्रश्नांचा सराव करण्यासाठी, रोज नवीन अपडेटसाठी. थँक्यू. जय हिंद.